नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय पाठराखीण या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे मामा म्हणजेच बाबा म्हणत असतात, "मी पहिल्यांदाच तुमच्या घरी आलोय. तुमची काही हरकत नसेल तर मला तुमचं घर बघायचं होतं." असं डायरेक्ट विचारतात बरं का इथे. आणि आता प्रेक्षकांना इकडे बाकी सगळ्यांना टेन्शन येतंय. तरी प्रीती मग गालातल्या गालात हसतीये. भाग्य आणि बाबा एकमेकांकडे बघतायत हेतुपूर्वक. बाबा म्हणतात, "नाही, सगळंच घाईत झालं ना. नाही तुम्ही मुलगी बघायला आलात, लगेच साखरपुडा ठरला, लगेच पुढे लग्न. त्यामुळे तुमचं घर जे काही आहे ते बघता आलं असतं. जावई बापूंशी थोडा गप्पा मारता आल्या असत्या, तर जरा बरं वाटलं असतं." असं इकडे ना म्हणतायत बरं का बाबा. आता प्रेक्षकांनो पुढे सुलक्षणा काय उत्तर देते बघूया आपण. पण त्याआधी बाबा म्हणतात, "कसं आहे प्राजू मला तिच्या आई-वडिलांचा दर्जा देते. तिचे आई-वडील असते तर त्यांनी हेच केलं असतं ना." तर भाग्या पण म्हणते, "खरं तर कोणत्याही मुलीच्या आई-वडिलांनी हेच केलं असतं बाबा." असं म्हणत भाग्यासुद्धा ना दुजोरा देते इथे मामाच्या म्हणण्याला. आणि लगेच बाबा म्हणतात, "सुलोचना मॅडम, आम्हाला ना आलोकशी बोलायचंय." आता प्रेक्षकांनो बघा हां, कारण इथे सगळे कसे बघतायत एकमेकांकडे. आणि आता पुढे काय घडणार बघूया. तेवढ्यात अंबिका म्हणते, "तो जरा कामात आहे बहुतेक." तर बाबा म्हणतात, "असू दे ना, काही हरकत नाही. मी फक्त 5च मिनिटं घेईन त्यांची." असं म्हणेल. आणि होणाऱ्या सासऱ्याशी बोलायला 5 मिनिटं बोलायला काही हरकत नसेल ना आलोकला? असं इथे विचारतोय मामा. आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. बाबा उठतात डायरेक्ट आणि म्हणतात, "अहो सुलक्षणा मॅडम, भेटू शकतो ना मी आलोकला?" असं विचारतायत बरं का प्रेक्षकांनो इथे. आणि बाकी सगळे आता घरातले टेन्शनमध्ये आहेत. ही प्रीती केवढी हसतीये बघा. सुलक्षणाला तर जाम टेन्शन आलंय. भाग्य आता तिच्याकडे बघते सुलक्षणा मॅडमकडे, की आता त्या काय उत्तर देतील. तर सुलक्षणा मॅडम म्हणतात, "ठीक आहे, मी घेऊन जाते तुम्हाला." असं सांगतात बरं का. त्यामुळे ह्यांच्यात बाकी दोघांना समाधान तरी वाटतंय, पण बाकी सगळ्यांना मात्र जाम टेन्शन आलंय. आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. तर प्रेक्षकांनो समर आणि समायरा दोघं जण बोलत असतात. आपल्याला काय करायचंय तर प्रोजेक्ट करायचा आहे. तर इथे ना समायरा म्हणत असते, "मला भीती वाटते, मला आलोक काका ओरडेल याची." तर प्रेक्षकांनो दोघं आलोककडे बघत असतात. तर आलोक म्हणतो, "आता इथे या तुम्ही दोघं जण." म्हणून जवळ बोलवतो दोघांना सुद्धा. दोघं मान खाली घालून ना आलोकच्या जवळ येऊन उभं राहतात. "समर, समायरा, घाबरायचं काय? तुमचा काका तुम्हाला खाणार आहे का? मग? अरे हे बघ, मी तुमच्यावर कधी रागवलोय का? सो घाबरायचं नाही, बिनधास्त राहायचं." असा हा आलोक सांगतो बरं का. आणि म्हणतो, "मी कधीही उगाच चिडत नाही आणि तुमचा आरव काका आहे ना, तो एक अशी गोष्ट करून गेलाय, की ज्यामुळे ना मला कधी रागवताच येणार नाही. सांगा बरं, तुमचा काय प्रोजेक्ट आहे?" तर आर्ट प्रोजेक्ट. तर ना नेमकं काय? तर घरातल्या वापरणार वस्तूंपासून ना त्यातले पेंट बनवून ना हँड पेंटिंग करायचंय. मग लगेच ते आलोक म्हणतो, "वाह! की खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे. म्हणजे स्वतः कलर बनवायचे आणि स्वतः हँड पेंटिंग पण करायचं. तर मस्त, छान आहे प्रोजेक्ट. तर काका आम्हाला हेल्प करा ना प्लीज." असं समायरा म्हणते. तर आलोक म्हणतो, "मी तुमची हेल्प करेन एका अटीवर. मला छान स्माईल करून दाखवा बघू." तर दोघं जण इथे मस्त हसतात बरं का आणि म्हणतात, "येस, आणि तुमची शाळा पण खूप चांगली आहे हां. म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीजला पण जास्त इम्पोर्टंट देतीये. गुड, चांगली आहे शाळा. तुम्हा दोघांना एक गंमत दाखवू का?" तर दोघं पण हो म्हणतात बरं का. आणि आता हा आलोक ना काहीतरी गंमत दाखवतो. बघूया कसली गंमत दाखवतो किंवा काय सांगतो ते. तर इकडे ना आलोक एक डब्बा उचलून आणतो बरं का मुलांच्या समोर आणि म्हणतो, तर लगेच ना मुली म्हणतात, "वॉव! तुमच्याकडे कलर्स आहेत?" तर प्रेक्षकांना आलोक दाखवतो आणि विचारतो, "हा कुठला कलर आहे?" तर प्रेक्षकांना मुलं उत्तर देतात, "ग्रीन कलर आहे." तर हा ग्रीन ना व्हेजिटेबल्सने बनवलाय. तर प्रेक्षकांना आलोक दुसरा कलर उचलतो आणि म्हणतो, "हा कुठला कलर आहे?" तर "हा ऑरेंज कलर आहे." असं मुलं सांगतात. तर "हा कलर मी कॅरेट्सपासून बनवलाय." असं आलोक पुढे सांगतो. तर "काकाने किती छान मस्त बनवलंय." असं समायरा म्हणते. तर आता पुढचा "हा कुठला कलर आहे?" तर "येलो कलर आहे." तर "हा येलो कलर आहे, पण ही आहे हळद आणि हळद खूप महत्त्वाची असते. घराघरात सापडते ही हळद. म्हणजे ही हळद ना जेवणापासून ते लग्नापर्यंत सगळ्या गोष्टीत ही हळद लागते." तर आता प्रेक्षकांनो आलोक म्हणतो, "सुरू करूया आपण?" तर प्रेक्षकांनो बघा आलोकनं ना हळदीची डबी तेवढी वरती उचललेली आहे त्याच्यातली आणि आता हळदीपासून तो कलर सांगतो. पण आधी म्हणतो, "समर, जा पाणी घेऊन ये." तर प्रेक्षकांनो समर पाणी आणायला गेलाय. आता हळद एका बाउलमध्ये ओतलेली आहे बरं का या आलोकने.
तर प्रेक्षकांनो, प्राजक्ता तिथे आलोकच्या रूमच्या आसपास चालली. आता ती म्हणते, "अरे देवा! सगळे हॉलमध्येच आहेत. मला कोणी इथे पाहिलं तर?" असं तिला टेन्शन येतंय आता प्राजक्ताला. आणि प्राजू जरासं इकडनं नजर काढून बघते आणि तिला काहीतरी सुचतं आणि आता ती काय करते पुढे बघूया. तर इकडे ना प्रेक्षकांनो, पाणी आणून दिलं या समरने. तर आलोक ना त्या हळदीच्या बाउलमध्ये पाणी घालतो आणि ती हळद ना अशी छान मिक्स करतोय बरं का हाताने आणि म्हणतो, "चला आता आपण आपला तुमचा प्रोजेक्ट सुरू करूया जो काही असेल तो." आणि ते हळद पाण्यात कालवून ना अशी वेगवेगळे डिझाइन तयार करतोय बरं का हा लोक अगदी छान असं पेंटिंग करतोय तो. शिंतोडे उडवून मध्ये दाखवतोय. असं सगळं त्याचं चालू आहे बरं का पेंटिंग करायचं आणि खूप रममाण झालाय तो त्या पेंटिंगमध्ये. पण प्रेक्षकांनो, तेवढ्यात नाही ते खिडकीतनं आत प्राजक्ता येतीये. ती खिडकीतनं असा हात आतमध्ये टाकते आतमध्ये आणि इकडून अशी मागे वळून अंदाज घेत असते. खिडकीतनं ती अशी साडी सावरून आपली ना उतरते बरं का. चढून आलेली आहे ना खिडकीतनं, तर ती अशी चढून येते आणि प्रेक्षकांनो, आता होतंय काय, ती आलोककडे बघतीये, तिचं लक्ष आलोककडे जातंय. तर आलोक इथे पेंटिंग करण्यात बिझी आहे. तो कसलं तरी चित्र काढतोय. इथे तरी त्या पोटात गोळा आलेला आहे मोठासा, पण ती आता पुढे काय करते, कसे हँडल करते परिस्थिती, हे बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. एपिसोड शेवटपर्यंत बघा. तर इकडे प्राजक्ता खाली उतरते खिडकीतनं आणि आता ती पाठमोरी आहे आलोकला आणि ती अशी पाठीमागे म्हणजे पुढे बघत येत असते, तर ती पडणार. एवढ्यात आलोक तिला सावरतो आणि आता प्रेक्षकांना आलोकचा जो काही हात आहे हळदीचा तो तिच्या गालावरनं खाली सरकतो इथे आणि आता प्रेक्षकांना आलोक सुद्धा इथे नजरेत हरवलाय बरं का या प्राजक्ताच्या 2 मिनिटासाठी. अगदी तिला व्यवस्थित असं घट्ट पकडून ठेवलं नाही त्यानं. त्याला आधी समजत नाही ती इथे काय करते किंवा किंवा कशासाठी आलीये, पण हळद मात्र तिच्या लागलीये. तोपर्यंत प्राजक्ता टीचर आली. येस, येलो येलो झाली. प्राजक्ता टीचर आली. येलो येलो झाली. असंही मुलं ना दंगा करायला लागतात आणि बाहेर सगळ्यांना आवाज जातोय बरं का या गोष्टीचा. आणि आता प्रेक्षकांना बाहेर मात्र कोणाला काही कळत नाही नेमकं काय झालंय ते. पण मुलं मात्र जास्त ओरडतायत, एन्जॉय करतायत. ते म्हणतात प्राजक्ता टीचर आली, येलो येलो झाली. आणि आता प्रेक्षकांना प्राजक्ता आणि आलोक असे एकमेकांच्या जवळच आहेत अजून. आलोकने अजून सोडलेलं नाहीये या प्राजक्ताला, धरून घट्ट उभा आहे. आणि आता तिथे ना प्राजक्ता पडत असते म्हणजे उठत असते, परत तिचा तोल जातो आणि परत तिचा जो काही हात आहे तो हळदीचा हातामध्ये जातो आणि इकडे आलोकच्या गालाला ती हळद लागते. परत प्राजक्ता टीचर आली, येलो येलो झाली. असं मुलं ना खूप जास्त दंगा करतायत आणि आता तिथे घरातली सगळीच जण आलेत. भाग्या, बाबा आणि सगळे बाकीचे घरातले सगळेच जण तिथे आलेत आणि ह्या दोघांना असं बघून ना बाकीचे सगळे असं म्हणजे सुलक्षणा तरी सुटकेचा निश्वास सोडते बरं का. मुलं मात्र फार दंगा करतायत. प्राजक्ता टीचर आली, येलो येलो झाली, सारखं त्यांचं तेच चालू आहे. तर प्रेक्षकांना आता समर, समायरा, बाळांनो तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, असं म्हणत सुलक्षणाने आवाज दिल्यानंतर इथे प्राजक्ता आणि आलोक दोघांशी उठून उभे राहतात व्यवस्थित. आलोक प्राजक्ताला धरलेला हात जो काही आहे तो सोडतो इथे आणि सरळ उभे राहतो दोघं पण. घरच्यांकडे त्यांचं लक्ष जातं आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय बघा. भाग्या विचारते, "प्राजू तू इथे काय करतेयस?" तर हा आलोक म्हणतो, "वैद्यबुवा, हाय, हाय भाग्यश्री." असं म्हणत, "तुम्ही इथे म्हणजे बसा ना." म्हणजे मी आलोच जरा, "बसा, बसा." म्हणजे मी आलोच, हे जरासं धुवून येतो असं म्हणतो, कारण हळद लागलेली असते ना त्याच्या गालाला. "मी हे साफ करून आलो." असं म्हणत तो बाऊल हळदीचा तिथेच ठेवतो आणि निघून जातो लगेच. तर प्रेक्षकांनो इकडे बाबा पुढे येतात आणि म्हणतात, "प्राजक्ता तू इथे कशी आलीस?" असं विचारतात आणि प्रीती पण म्हणते, "प्राजक्ता अगं एवढं लाजायला काय झालंय तुला?" असं विचारते बरं का. सुलक्षणा मॅडम तर गप्पच उभी आहे तिथे. प्राजक्ता जरासं लाजल्यासारखं करते आणि आता प्राजक्ता म्हणते, की "मामा अरे म्हणजे काही नाही. आलोक सरांची भेट झाली नाही ना साखरपुड्यानंतर." असं म्हणते बरं का प्राजक्ता. आता कशी बाजू सावरून घेते बघा आणि म्हणते ती, की म्हणून म्हटलं, की लग्नाआधी जरासं भेटावं त्यांना. आणि तसंही आज हळद लागणार. मग हळद लागल्यानंतर घराबाहेर पडता आलं नसतं ना मला. म्हणून म्हटलं मग की भेटायला यावं. असं इथे प्राजक्ता अडखळत आणि जरासं लाजल्याचं नाटक करत इथे बोलते आणि म्हणते, "सॉरी मामा, म्हणजे मी न सांगता इथे आले." असं म्हणते. तर प्रेक्षकांना अंबिका सुद्धा गोड हसते बरं का इथे प्राजक्ताकडे बघत. तर आता सुलक्षणा मॅडम म्हणतात, "आत्ता खरं वाटायला लागलं की हे लग्नघर आहे असं." तर प्रेक्षकांनो बघा हां, सुलक्षणा मॅडम लगेच म्हणतात, "वैदबुवा, अहो तुम्ही आलोकची उष्टी हळद घ्यायला आला होतात ना, तर आता ही घ्या उष्टी हळद." असं म्हणत हळद देते आणि म्हणते, "देवाच्या कृपेने आज दोघांना ना इथेच हळद लागली आहे. देवाचे आशीर्वादच आहेत आपल्या पाठीशी." असं इथे म्हणते सुलक्षणा आणि आता प्रेक्षकांनो बाकी सगळे गोड हसतात बरं का इथे लाजून. मामा ना प्राजक्ताच्या डोक्यावरून हात फिरवतो.
तर भाग्यासुद्धा अशी कौतुकाने बघते बरं का प्राजूकडे आणि सुलक्षणा तर काय वेगळ्याच एका धुंदीत आहे. तर प्रेक्षकांनो प्राजक्ता मात्र ना इकडे पाठ फिरवते. बाकी सगळ्यांना वाटतंय की ही लाजलेली आहे. पण ही कशासाठी तिकडे पाठ फिरवते किंवा त्यांच्यापासून नजर चोरते हे मात्र प्राजक्तालाच माहिती आहे. तर प्रेक्षकांनो प्राजक्ता आता देवासमोर छान उभी आहे. देवाला हात जोडून नमस्कार करते ती आणि म्हणते, "खूप मोठा गुन्हा करतीये मी देवा. एक खोटं बोलायचंय, ते लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलायचंय आणि मग त्याच्यानंतर दुसरं खोटं लपवण्यासाठी तिसरं खोटं बोलायचंय. असं खोट्यावर खोटं बोलत जातीये मी. आजही तेच झालं. मामासोबत आणि भाग्यासोबत मला खोटं बोलावं लागलं. सगळ्यात मोठं पाप काय आहे माहितीये का आयुष्यातलं देवा? तर तर आपल्या माणसांसोबत खोटं बोलणं. देवा, देवा, मी आज खोटं बोलले की मला आलोक सरांची आठवण येत होती. मला त्यांना भेटायचं होतं म्हणून मी तिथे आले. पण मला आलोक सरांची आठवण का येईल? आमच्यामध्ये तसं काही नातं सुद्धा नाहीये आणि तसं नातं निर्माण सुद्धा नाही होऊ शकत. काही आठवत राहील तर तो फक्त राग आणि आलोक सरांचा राग आठवत राहील आणि मी केलेला हा लग्नाचा सौदा आणि आणि हे सगळं खोटं बोलणं. देवा, आज जे काही घडलं ना रे, त्यामुळे ना भाग्याच्या मनामध्ये जो काही संशय होता तो निघून तरी जाईल. मी चेहऱ्यावर खोटा आनंद दाखवत राहीन. मी किती आनंदात आहे असं दाखवेन मी सगळ्यांना. मागे भाग्या एकदा म्हणाली होती की माझी आणि आलोक सरांची जोडी किती सुंदर दिसते म्हणून. पण ही फक्त तिची कल्पना होती. सत्य वेगळंच आहे आणि हे सगळं तिची सगळी कल्पना कधीच सत्यात नाही उतरू शकणार. मी मामाला आणि भाग्याला सत्य काय आहे हे कधीच नाही सांगू शकणार. सॉरी असं म्हणत ना त्याला रडायलाच येतं बरं का प्राजूला इथे आणि म्हणते, "मी तुमच्याशी खोटं बोलले मामा आणि भाग्या, मी खोटं बोलले तुमच्याशी. सॉरी. मी खोटं बोलले आणि आयुष्याचा सौदा केला मी. कौशिकची आई खरं बोललीये. आलोक सरांशी लग्न झाल्यानंतर माझं आयुष्य बेरंग होईल." तर प्रेक्षकांना मुलं इकडे म्हणतायत, "मस्त रंग भरतोस रे तू काका. वॉव! मस्त झालीये पेंटिंग." आणि काका म्हणतो, "हो ना? मग यानंतरचं तुमचं प्रोजेक्ट हे तुमचं तुम्ही स्वतः करायचं. मी फक्त बोलून फक्त तुम्हाला हेल्प करणार. चालेल? तर ओके काका, थँक यू काका." असं म्हणत दोघं जण हसतात आणि म्हणतात, "प्रोजेक्ट पण कंप्लीट झाला आणि प्राजक्ता टीचरला पण रंग लागला. मज्जा आली." असंही म्हणते बरं का समयरा आणि ती दोघं जण निघून जातात. पण ती दोघं निघून गेल्यानंतर या आलोकच्या डोक्यामध्ये ना परत तेच विषय घोळायला लागतात, की कसं प्राजक्ता खिडकीतून आतमध्ये आली होती आणि कसं त्याने तिला पकडताना पळताना वाचवलं होतं आणि कसं त्याने हळद वगैरे लावली होती. अशा सगळ्या घटना ज्या काही आहेत त्या सगळ्या आलोकला विचारतायत. त्यामुळे आलोकचा पारा आता हळू चढायला लागतोय बरं का. त्याला राग येतोय हळू आता प्रेक्षकांनो आलोक तिथे काहीतरी काम करतोय तेवढ्या तिथे ना अंबिका त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि हाक मारते त्याला म्हणते, "आलोक, अरे झालं का तुझं चित्र काढून? चल आता जेवून घे. औषधांची वेळ झालीये." तर आलोक म्हणतो, "छोटी आई, ती एवढी भित्री भागूबाई प्राजक्ता एवढी बिनधास्त कशी झाली आणि ती पुन्हा माझ्यासमोर का येते?" असं विचारतो बरं का आलोक आणि म्हणतो, "आज तर ती बिनधास्त खिडकीतून आली आणि मी म्हणजे मला समजतच नाही ती असं का करते? ती का आली होती परत? का माझ्याच रूममध्ये आली होती?" तरी त्या अंबिका म्हणते, "हे बघ अरे, तर हे बघ मी शांत आहे आणि फक्त आरवला शब्द दिलाय म्हणून मी शांत आहे आणि मी 1-2दा तिच्याशी बोललो पण त्याचा अर्थ हा नाही की मी शांत आहे आणि ती मला ग्रँटेड घेईल की मी चिडणारच नाही. एकतर मनाविरुद्ध गोष्ट घडत असताना मी शांत राहतोय हे किती कठीण आहे माझ्यासाठी हे तुला माहिती आहे ना? तरीसुद्धा ती पुन्हा माझ्या समोर येते आणि आज तर तिचे मामा आणि तिची ती भाग्यश्री ती दोघं पण आली होती. मला असं सतत रागवायला लावायचं. ही काय हॉबी झाली आहे काय तिची? आणि हे बघ आता ना, हे बघ धिस इज द लास्ट टाईम. यापुढे जर का ती माझ्यासमोर आली ना, तर मी कंट्रोल करू शकणार नाही. मला आरवला दिलेला शब्द मोडायचा नाहीये, पण ती पुन्हा माझ्यासमोर आली तर मला हा शब्द बोलावा लागेल, असा हा आलोक चिडून म्हणतोय बरं का अंबिकाला. तर प्रेक्षकांनो इकडे प्राजक्ता म्हणते, की मला हा शब्द दिलेला पाळावा लागेल. सुलक्षणा मॅडमना जो काही मी शब्द दिलाय तो मला पाळावा लागेल. माझ्या बहिणीच्या सुखासाठी वाट कितीही अडथळ्यांची असली तरीसुद्धा मला ती चालावी लागेल. माझी बहीण माझ्यासाठी सर्वस्व आहे. लहानपणापासून आम्ही दोघींनी स्वप्न बघितलं होतं, की एकमेकींची पाठराखीण बनून राहायचं. माझ्या पाठराखिणीला मला नवरीच्या वेशात बघायची खूप हौस होती. उद्या तिची ती हौससुद्धा पूर्ण होणार आहे आणि ते बघून मला खूप छान वाटेल, अशी प्राजक्ता देवाकडे म्हणते बरं का आणि पुढे म्हणते, "देवा, अरे जेव्हा मी या घराच्या बाहेर पाऊल टाकेन ना
तेव्हापासून माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त अंधकार असेल. पण मी त्या अंधकारात राहण्याची सवय करून घेईन. कारण मी जर का हे लग्न केलं, तरच आणि तरच आरव सर आणि भाग्याचं लग्न होईल. तिच्या आयुष्यातला अंधार दूर होईल. ते माझ्यासाठी पुरेसं आहे. देवा, देवा हा निर्णय माझ्यासाठी कितीही त्रासदायक असला, कितीही कठीण असला, तरीसुद्धा माझ्या बहिणीच्या आनंदासाठी हा त्रास सहन करायला मी तयार आहे. मी माझा हा निर्णय जो काही मी घेतलाय तो मी निभावणारच, असं इथे प्राजक्ता ठामपणाने म्हणते. आता बघूया नेमकं कसं काय-काय गोष्टी होणार आहेत इथून पुढच्या त्या. कारण एकतर आलोकला माहिती नाहीये प्राजक्ताचं आणि त्याचं लग्न आहे. तर इथे आलोकचं काहीतरी वेगळंच चाललंय, की ती माझ्या समोर सारखी का येते असं तो म्हणतोय. इकडे ह्याच टेन्शनमध्ये काळजीत येऊन सुलक्षणा इकडे-तिकडे फेऱ्या मारतायत रूममध्ये. प्रेक्षकांनो त्यांना सुद्धा इथे टेन्शन आलेलं आहे बरं का, खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. तेवढ्यात ना अंबिका येते आणि म्हणते, "जाऊबाई मला असं वाटतंय, की आलोकला प्राजक्ताच्या बाबतीमध्ये शंका आलेली आहे. म्हणजे मी त्याला जेव्हा जेवण द्यायला गेले होते ना, तेव्हा तो मला सतत प्राजक्ताविषयीच विचारत होता, की ती सारखी माझ्याकडे का येतेय? ती खिडकीतून कशी काय आत आली? आणि प्राजक्ताचे मामा आणि भाग्यश्री आपल्याकडे का आले?" असे सगळे प्रश्न तो सारखे विचारत होता. तर सुलक्षणा विचारते, "मग?" तर अंबिका म्हणते, "मी त्याला माझ्या परीने समजवायचा प्रयत्न केला. मी त्याला स्पष्टपणे पण त्याने मला सांगितले, की प्राजक्ता यापुढे माझ्यासमोर सुद्धा आलेली चालणार नाहीये मला. मी आत्तापर्यंत स्वतःवरती संयम ठेवत होतो, पण यापुढे ठेवणार नाही." तर इकडे सुलक्षणा म्हणते, "आज वैद्यबुवा आणि भाग्यश्री सत्याच्या जवळ-जवळ पोहोचता-पोहोचता वाचले. ते आलोकची उष्टी हळद घ्यायला आले होते, पण मला असं वाटतंय, की त्यांच्या मनात अजूनही शंका आहे, म्हणून ते आलोकला भेटण्याचा हट्ट करत होते. आता जर का वैद्यबुवांना त्याचा स्वभाव काही कळला ना, तर आपण मांडवात पोहोचायच्या आधी हे लग्न ते कॅन्सल करून टाकतील. प्राजक्ताच्या बाबतीत ते खूप पजेसिव्ह आहेत." तर प्रेक्षकांना अंबिका विचारते, "उद्या लग्नात कसं काय होईल? म्हणजे आलोकसमोर प्राजक्ता येणारच ना? प्राजक्ताचे मामा, भाग्यश्री सगळे सगळे तिथे असतील." "जाऊबाई मला ना खूप भीती वाटते. उद्याच ना आलोकचा संयम सुटला आणि भर मांडवात तो प्राजक्तावर चिडला तर?" आणि असं म्हणून झाल्यानंतर इथे तोंडालाच हात लावते बरं का ही अंबिका. तर आता सुलक्षणाना काहीतरी विचार करते तिथे आपल्याशी आणि तिचा फोन काढते ती आणि फोन कुणाला तरी लावते बरं का. आता कोणाला फोन लावते, काय सांगते ते कळेलच. बघत राहा तुम्ही एपिसोड. तर डॉक्टरना फोन करते आणि म्हणते, "हॅलो डॉक्टर. हां, मी सुलक्षणा सूर्यवंशी बोलते. तुम्ही जिथे आहात तिथून निघा आणि ताबडतोब माझ्या घरी या. मला महत्त्वाचं बोलायचंय तुमच्याशी." तर प्रेक्षकांना अंबिका पाठीमागून म्हणते, "जाऊबाई." तर लगेच प्रेक्षकांना अंबिकाला इथे सुलक्षणा सांगते, "अंबिका, तू आता सगळं माझ्यावर सोड. तू आता फक्त ना देवाकडे प्रार्थना कर." तर प्रेक्षकांनो इथे ना भाग्या प्राजक्ताचे डोळे बंद करून हॉलमध्ये घेऊन येते भाग्या डोळ्यावरच्या पट्टी काढते आणि म्हणते ढॅन आणि मग प्रेक्षकांनो इकडे हॅपी रक्षाबंधन असं म्हणते. तर प्राजक्ता म्हणते, "तुला पण हॅपी रक्षाबंधन" असं म्हणत दोघी एकमेकीला घट्ट अशी मिठी मारतात. तरी ते भाग्या म्हणते, "तुझं लग्न होतंय म्हणून काय झालं? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण सिस्टर स्पेशल्स रक्षाबंधन करायचं. पुढच्या वर्षी वेळ मिळेल का नाही माहिती नाही." असं जरा चाचरत बोलते बरं का आणि म्हणते, "चल बस, बस, बस. अगं बस पटकन." असं म्हणत प्राजक्ताला बसवते बरं का भाग्या आणि मग स्वतः तिचे औक्षण वगैरे करते, आरतीचं तबक ओवाळते ती तिला आणि म्हणते, "आयुष्यभर तू माझं रक्षण करणारी. मला साधं खरचटला ना तरी तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलंय मी. माझ्यावर कोणतं संकट आलं तर त्या संकटाला सामोरे जाणारी माझी बहीण, माझी बेस्ट फ्रेंड, माझी पाठ राखीण, जगातल्या प्रत्येक भावा-बहिणीला मिळो." असं म्हणत ना प्राजक्ताच्या हातामध्ये छान अशी राखी बांधते. हळदी-कुंकू वगैरे लावते बरं का तिला आणि मग ना छान असं औक्षण करते. छान प्राजक्ता इथे छान हसतीये, गोड हसतीये बरं का, कारण तिला हवी असलेली राखी लगेच इथे बांधून घ्यायला मिळाली होती आणि राखी आता घेते बरं का प्राजक्ता हातामध्ये ती. तर प्रेक्षकांना इकडे भाग्याना छान असं औक्षण करते अजून सुद्धा आणि आता भाग्या तिला गोड भरवते आणि त्याचबरोबर ती राखी देते आणि म्हणते, "लग्नानंतर तुझ्या बहिणीला तू विसरायचं नाहीस म्हणून ही तुला राखी. ही राखी आहे ना ती तुला माझी आठवण करून देईल." असं म्हणत ना भाग्या प्राजूच्या हातामध्ये राखी बांधते आणि आता प्राजू म्हणते, "भाग्या आता तू बस." असं म्हणत आता प्राजक्ताने भाग्याला बसवलंय आणि सेम सगळे विधी जे काही आहेत, औक्षण करणं, हळदी-कुंकू लावणं, ह्या सगळ्या गोष्टी प्राजक्ता भाग्यासाठी करते. आता भाग्या म्हणते, "प्राजू अगं विश्वासच बसत नाहीये, की उद्यापासून तू या घरात नसणार आहेस. सूर्यवंशींचं एवढं मोठं प्रस्थ आहे. त्यांची सून होणार आहेस तू आणि त्यानंतर तू
तुझे तिथले सणवार, तुझ्या तिथल्या जबाबदाऱ्या हे सगळं बघावं लागेल तुला. उद्यापासून ना तू सौभाग्यवती प्राजक्ता आलोक सूर्यवंशी होणार आहेस, असं इथे भाग्या म्हणते आणि प्रेक्षकांनो इकडे ते नाव ऐकल्यानंतर प्राजक्ता 2 मिनिटं अशी स्तब्ध होते. भाग्या पुढे म्हणते, "उद्या मंगलाष्टका चालू होतील, डोक्यावर पदर असेल तुझ्या. कधी तुला एकदा नवरीच्या वेशात बघते असं झालंय मला," असं म्हणते बरं का भाग्या. आणि म्हणते, "पण प्राजू, मी तुला एकच सांगेन, कधीच स्वतःला तू हरवू नकोस. अशीच राहा तू आणि तू सुखात राहा," असं म्हणते. इमोशनल झाले बरं का भाग्या खूप थोडीशी. आणि त्या प्रेक्षकांनो प्राजूसुद्धा इमोशनल झाली. आता ती तिला गोड पदार्थ भरवते आणि मग प्राजू भाग्याच्या हातावर राखी बांधते. इकडे बहिणी-बहिणींचं रक्षाबंधन स्टार्ट करून झालेलं आहे. तर प्राजक्ता म्हणते मनातल्या मनात, "लग्नानंतर मी सुखात राहीन." नाही भाग्या, मला माहिती आहे. आता इथून पुढे सुख हा शब्दच माझ्या आयुष्यातून नाहीसा होणार आहे. आता जेवण नाही पचलं ना तरीसुद्धा चालेल, पण दुःख पचवायची सवय, पचवण्याची सवय मला करूनच घ्यावी लागेल. शेवटी हे लग्न नाहीये, सौदा आहे सौदा, असं स्वतःच्याच मनाशी ते परत-परत बोलतीये प्रेक्षकांनो. तर भाग्या इकडे प्राजक्ताकडे बघून हसतीये छान अशी. तर प्रेक्षकांनो सूर्यवंशींच्या घरामध्ये ना इथे डॉक्टर आलेले आहेत आणि इथे डॉक्टर सांगतात की औषधाचा डोस हा वेळेत दिला पाहिजे आणि त्याची मात्रा चुकवता कामा नये. तर सुलक्षणा सांगते अंबिकाला की आता या घरामध्ये तुझ्यावरच त्याचा जास्त विश्वास आहे, त्यामुळे ही जबाबदारी तुझी, असं म्हणते. भाग्या सांगते प्राजूला, तुला काही बोलावंसं वाटलं तर आम्हाला सांग तू, किंवा काही सुख-दुःखानंद असेल तो तो आम्ही शेअर करू. नेमकं आता काय काय घडणार? आलोकचा चेहरा आज तरी पुढ्यात आलेला नाही, पण उद्या लग्न नेमकं कसं होणार ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा पाठ राखीण.